नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि थंडगार असा टरबूजचा ज्यूस. हे ज्यूस प्यायला खूपच टेस्टी लागतो आणि करायलासुद्धा अगदी 5 मिनिटात तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. टरबूजचा ज्यूस बनवण्यासाठी मी एक टरबूज कापून घेतलेला आहे. एकदम असं लाल निघालेलं आहे टरबूज. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे बाहेरून कलर आहे टरबूजचा. अशा प्रकारे जर कलर असेल टरबूजचा तर आतमध्ये एकदम असं लाल टरबूज निघतं. मी याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. परत आपल्याला हे कापून घ्यायचं आहे टरबूज. अशा प्रकारे आपल्याला कापायचं आहे टरबूज. अशा प्रकारे आता यामधला आपल्याला लाल भाग काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला याचा लाल भाग काढून घ्यायचा आहे. यामधलं बी तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर काढू शकता किंवा आपला ज्यूस गाळल्यानंतर सुद्धा हे बी चाळणीमध्ये वरती राहतं. अशा प्रकारे आपल्याला सगळं टरबूज कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी अर्धा टरबूज कापून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यात छोट्या छोट्या पीस करायचे आहेत. चवीला सुद्धा खूप गोड आहे टरबूज. यामध्ये आपल्याला साखर घालायची सुद्धा गरज नाही आहे. अशा प्रकारे मी बारीक कट करून घेतलेला आहे टरबूज. तर मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला यामधलं अर्धा टरबूज यामध्ये घालायचं आहे आपल्याला. यामध्ये घालायचा आपल्याला थोडासा पुदिना, पाव चमचा काळं मीठ, अर्धा लिंबाचा रस घालायचा आपल्याला. यामध्ये लिंबू घातल्यानंतर हे टरबूजचं शरबत चवीला खूप छान लागतं. अशा प्रकारे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. ते एक मी गाळणी घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला टरबूजचा ज्यूस गाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तर एका चमच्यानं आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा ज्यूस खाली बाउलमध्ये पडतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बी सुद्धा सगळं गाळणीवर राहिलेलं आहे. आता राहिलेल्या टरबूजचा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर राहिलेले टरबूजचे पीस सुद्धा मी एका भांड्यात घालून घेतलेले आहेत. त्यामध्ये पुदिना, काळं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा लिंबू घालायचा आहे. लिंबाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळा ज्यूस गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये सगळं बी वरती राहिलेलं आहे. असा मस्त आपला ज्यूस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे. अर्ध्या टरबूजमध्ये आपला 1 लिटर ज्यूस तयार झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तर मी 2 ग्लास घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला हे ज्यूस सर्व करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थंडगार आपला चटपटीत असा टरबूजचा ज्यूस तयार झालेला आहे.
प्यायला खूप छान लागतो. सध्या गरमी खूप वाढलेली आहे, तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की करून प्या. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.